नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर काल आपण एक पहिला व्हिडिओ जो आहे राज्यव्यवस्था या विषयाला सुरुवात केलेली होती. तर या विषयामध्ये आपण राज्यव्यवस्था या विषयाचा अभ्यास करताना कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केलेला होता, तर याची आपण एक पटकन रिव्हिजन करू आणि मग पुढचं जी काही आपली माहिती आहे तर त्याला आपण सुरुवात करू. तर सर्वात प्रथम राज्यव्यवस्था हा विषय जिथे आपण काय करतो, तर आपला जो भारत देश आहे या भारत देशाची जी राज्यघटना आहे या राज्यघटनेचा अभ्यास करतो. आणि या राज्यघटनेमध्ये ही राज्यघटना म्हणजे काय आहे, तर आपल्या देशाचा सर्वोच्च कायदा आहे आणि या कायद्यानुसारच आपल्या देशाचं जे प्रशासन आहे अगदी केंद्रापासून असेल ते ग्रामपंचायतीपर्यंत, तर ते संपूर्ण जे आहे ते आपल्या घटनेनुसार चालत असतं. त्यामुळे आपण याच्यामध्ये राज्यघटनेचा अभ्यास करतो. आता ही जी राज्यघटना आहे ती कॅबिनेट मिशन प्लॅन जो होता 1946चा त्याच्यानुसार बनलेली होती. आता या घटना समितीमध्ये 389 सदस्य होते. याच्यातले 296 जे होते ते ब्रिटिश प्रांतांचे होते. त्याच्यानंतर 93 सदस्य होते, हे 93 सदस्य संस्थानिकांचे होते आणि 4 सदस्य जे आहेत ते 4 चीफ कमिशनरांच्या प्रांतांचे होते. ठीक आहे, इथपर्यंत आपण हे सगळं बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपला हा जो देश जो आहे तो आपला भारत स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारत स्वतंत्र झालेला आहे. तर हा जो भारत स्वातंत्र्याचा कायदा आहे तो 18 जुलै 1947चा आहे, हे आपण पाहिलेलं आहे. ही जी संविधान सभा होती या संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्य होते. ज्यावेळेस भारत स्वातंत्र्याचा कायदा झाला त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तान ही अशी 2 राष्ट्र निर्माण झाली. आणि ही 2 राष्ट्र निर्माण झाल्यानंतर आपली जी संविधान सभा आहे याच्यामध्ये जे 389 सदस्य होते त्यांची संख्या कमी होऊन 299 इतकी झाली, कारण काही सदस्य जे होते ते पाकिस्तानमध्ये गेले. त्याच्यानंतर या संविधान सभेची पहिली बैठक जी आहे ती 9 डिसेंबर 1946ला झालेली होती. त्याच्यामध्ये जवळजवळ 207 सदस्य जे आहेत ते हजर होते. याच्यामध्ये या आपल्या संविधान सभेची एकूण 11 अधिवेशनं झालेली आहेत. पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 1946ला. त्या दिवशी आपण तात्पुरते अध्यक्ष म्हणजे आपल्या संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा जे आहेत या सच्चिदानंद सिन्हांची निवड केलेली होती, कारण ते ज्येष्ठ सदस्य होते. त्याच्यानंतर 11 डिसेंबरला दुसरी बैठक झाली. या दुसऱ्या बैठकीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून आपण निवड केलेली होती. त्याचबरोबर घटना समितीचे सल्लागार म्हणून आपण जे BN राव आहेत या BN राव यांची निवड केलेली आहे. उपाध्यक्ष कोण होते, तर HC मुखर्जी. त्याच्यानंतर या संविधान सभेमध्ये एकूण 22 उपसमित्या होत्या. याच्यातली जी महत्वाची समिती होती तिचं नाव होतं मसुदा समिती. हिची स्थापना कधी झाली, तर 29 ऑगस्ट 1946ला या मसुदा समितीची स्थापना झालेली होती. आपण हे सगळं पाहिलेलं आहे. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच्यामध्ये 1+6 म्हणजे 1 अध्यक्ष आणि 6 सदस्य यांचा समावेश होता. या सदस्यांबद्दल तुम्हाला प्रश्न येणार नाही. मात्र अय्यर असतील, अय्यंगार असतील, खैतान असतील, सादुल्ला असतील, हे सगळे याच्यामध्ये अध्यक्ष होते. संविधान सभेचं जे कामकाज आहे ते 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस चाललेलं आहे. संविधान सभेला आपल्या या संविधानाला बनवण्यासाठी जवळजवळ 64 लाख रुपये खर्च आलेला होता. त्याच्यानंतर जवळजवळ 60 देशांच्या घटनांचा विचार करून घटनांच्या तरतुदींचा समावेश जो आहे तो आपण आपल्या देशाच्या घटनेमध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर जो उद्दिष्टांचा ठराव होता, ज्याच्यापासून आपण जी आपली घटनेची प्रास्ताविका आहे ज्याला आपण प्रियम्बल म्हणतो, तर हे प्रियम्बल आपण जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946ला जो उद्दिष्टांचा ठराव मांडला होता या उद्दिष्टांच्या ठरावावरून घेतलेला आहे. आणि हा जो उद्दिष्टांचा ठराव आहे तो त्यांनी 13 डिसेंबरला मांडलेला होता. हा प्रश्न आपल्या सरळ सेवा भरतीमध्ये येऊन गेलेला आहे की उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता, तर पंडित जवाहरलाल नेहरू. कधी, तर 13 डिसेंबर 1946. कधी संमत झाला, तर 22 जानेवारी 1947ला. ठीक आहे. याच्यानंतर आपण महत्वाच्या अनुसूच्या बघितल्या आणि मग त्या अनुसूच्यानुसार आपण कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत, कोणकोणत्या भागांचा, कोणकोणत्या विषयांचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर पहिली घटना दुरुस्ती केली आपण. 9वी अनुसूची जी आहे ती त्याच्यामध्ये आपण समावेश केलेला आहे. 52वी घटना दुरुस्तीनुसार पक्षांतरबंदी कायदा, त्याच्यानुसार आपण 10वी अनुसूची हिचा समावेश आपल्या घटनेमध्ये केलेला आहे. 73वी घटना दुरुस्ती 11वी अनुसूची पंचायती संदर्भात, 74वी घटना दुरुस्ती 12वी अनुसूची नगरपालिका संदर्भात. त्याच्यानंतर 97वी घटना दुरुस्ती भाग 9B सहकारी संस्था स्थापन करण्या संदर्भात. आता कोणकोणत्या देशांमधून कोणकोणत्या तरतुदींचा समावेश जो आहे तो आपण या आपल्या घटनेमध्ये केलेला आहे. तर आपल्या देशाची ही जी राज्यघटना आहे, ही जी आपण कॉन्स्टिट्यूशन ज्याला आपण म्हणतो, तर
हे बनत असताना याच्यातला 70% जो भाग आहे, हा 70% भाग आपल्या 1935च्या कायद्यावरून आपण घेतलेला आहे. त्याच्यातला जवळजवळ 250 तरतुदींचा समावेश आपण आपल्या घटनेमध्ये केलेला आहे. कुठून? 1935चा कायदा. आता संसदे संदर्भातील ज्या तरतुदी आहेत, संसदीय शासन पद्धती असेल, कायद्याचे राज्य असेल, एकेरी नागरिकत्व असेल, तर या सर्व तरतुदी आपण ब्रिटनच्या घटनेवरून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मूलभूत हक्कांचा समावेश आपण केलेला आहे. न्यायिक पुनर्विलोकन असेल, उपराष्ट्रपती पद असेल, तर या तरतुदींचा समावेश आपण अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेला आहे. राज्यपालांची नेमणूक असेल, शेषाधिकार केंद्राला देणे असेल किंवा अधिकार संपन्न जे आपलं केंद्र शासन असेल, तर हे असेल, तर या तरतुदी आपण कॅनडाच्या घटनेवरून घेतलेल्या आहेत. मार्गदर्शक तत्वे जी आहेत आपली, भाग कुठे? तर भाग 4 मध्ये त्यांचा समावेश आहे. भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे जी आहेत, तर ती आपण आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहेत. आपली जी घटना दुरुस्तीची जी पद्धत आहे, ती आपण दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली आहे. आता महत्वाचे भाग कोणते आणि त्या भागांमधले असलेले विषय कोणकोणते आहेत? भाग 1 मध्ये संघराज्या संबंधित तरतुदी आहेत. भाग 2 मध्ये नागरिकत्व संबंधित तरतुदी आहेत. भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे. भाग 4 मध्ये मूलभूत आपली जी कर्तव्य जी आहेत ती भाग 4A मध्ये आहेत. आणि भाग 4 मध्ये जी आपली मार्गदर्शक तत्व आहेत, जी की आपलं जे राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, ज्यावेळेस वेगवेगळ्या योजना बनवत असतं, वेगवेगळी धोरणं आखत असतं देशासाठी, तर त्यावेळेस त्यांनी कुठल्या सूचनांचं पालन करायचं, तर या ज्या सूचना आहेत, या सूचना या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेल्या आहेत, ज्यांना सूचनांची साधनं असं सुद्धा म्हणतात. तर त्याच्यानंतर भाग 4A मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपण केलेला आहे. जी स्वर्णसिंग समिती आहे, या स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपण 42वी घटना दुरुस्ती केली आणि 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपण या मूलभूत कर्तव्यांचा समावेश जो आहे, 42वी अमेंडमेंट म्हणूया आपण, 1976, तर त्याचा समावेश आपण आपल्या घटनेमध्ये केलेला आहे. भाग 5 मध्ये ज्या संघराज्य विषयक तरतुदी असतील, संसद असेल, राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, मंत्रिमंडळ असेल, या सगळ्याचा समावेश भाग 5 मध्ये होत असतो. भाग 9 मध्ये पंचायत राज विषयीच्या तरतुदी आहेत. भाग 9A मध्ये नगरपालिकांचा समावेश आहे. त्याच्यानंतर भाग 9B मध्ये सहकारी संस्था स्थापन करणे याचा समावेश आहे. भाग 14A न्यायाधिकरण असतील. भाग 15 निवडणुकांविषयक ज्या काही तरतुदी आहेत त्यांचा समावेश आहे. आपल्या घटनेमध्ये आत्ता किती भाग आहेत, किती अनुसूच्या आहेत आणि किती कलम आहेत? तर एकूण 25 भाग आहेत, जवळजवळ 461 कलम आहेत आणि 12 अनुसूच्या ज्या आहेत त्या आपल्या घटनेमध्ये आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं महत्वाची कलम कोणती, तर कलम क्रमांक 2 नवीन राज्यांची निर्मिती आणि करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर संसदेला आहे. 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश केलेला आहे. भाग 3 मध्ये कलम क्रमांक 12 ते 35 मूलभूत हक्कांचा समावेश. याच्यामध्ये 6 गट आहेत. 14 ते 18 समानतेचा अधिकार, 19 ते 22 अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा स्वातंत्र्याचा अधिकार आपण त्याला म्हणू शकतो. काय म्हणतो आपण त्याला? स्वातंत्र्याचा अधिकार. स्वातंत्र्याचा अधिकार कलम क्रमांक 19 ते 22. त्याच्यानंतर 23-24 शोषणाविरुद्ध हक्क, बालमजुरी, बाल कामगारांना आपण कामावरती ठेवायचं नाहीये, वेठ बिगारी करण्यास मनाई आहे, हे 23 आणि 24 कलमामध्ये सांगितलेलं आहे. धर्मस्वातंत्र्याचा हक्क, 25 ते 28 अल्पसंख्याकांचे हक्क किंवा मग सांस्कृतिक हक्क ज्याला आपण 29-30 मध्ये म्हणतो. त्याच्यानंतर कलम क्रमांक 21A मध्ये मोफत शिक्षणाचा अधिकार जो आहे तो 6 ते 14 वयोगटातील जे बालकं आहेत या बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार आपल्या राज्यघटनेने पुरवलेला आहे, दिलेला आहे. आणि त्याचा समावेश आपण 86वी घटना दुरुस्ती केली 2002 मध्ये आणि त्या कलमाचा समावेश आपण आपल्या घटनेमध्ये केलेला आहे. हे जे ए लिहिलेलं आहे ना, हे ए म्हणजे काय की नवीन तरतुदी, नवीन कलम घटना दुरुस्ती करून आपण आपल्या घटनेमध्ये ऍड केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम क्रमांक 32 घटनात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजेच काय, जर एखादा आपला हक्क डावलला गेला तर तो हक्क आपण आपल्या सर्वोच्च न्यायालयाकडून कलम क्रमांक 32 नुसार परत मिळवून घेऊ शकतो. 40 मध्ये सांगितलेलं आहे ग्रामपंचायतीची रचना, 44 समान नागरी कायदा, 48 पर्यावरणाचे संरक्षण करणे, त्याचबरोबर 43 आहे कुटीर उद्योगांचे संरक्षण असेल तर ते कलम क्रमांक 43 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भाग 4A मध्ये
भाग क्रमांक 4A मध्ये 51A या एकाच कलमाचा समावेश केलेला आहे. मात्र या एकाच कलमामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. 11वं जे मूलभूत कर्तव्य आहे ते आपण 86वी घटना दुरुस्ती केली, ज्यावेळेस आपण इथे 21A ऍड केलं त्याच वेळेस आपण एक कलम 51A च्या K मध्ये आपण ते ऍड केलेलं आहे. 86वी आपली घटना दुरुस्ती केली 2002ची आणि त्यानुसार ते आपण ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर कलम क्रमांक 52 असेल, जे की राष्ट्रपती संदर्भात आहे की भारताचा एक राष्ट्रपती असेल. कलम क्रमांक 52 राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. कलम क्रमांक 55 जर राष्ट्रपतींना पदावरून काढायचं असेल, त्यांच्यावरती जर महाभियोग लावायचा असेल, कोणत्या कारणावरून लावता येतो तर त्यांनी घटनेचा भंग केला म्हणून लावता येतो. मात्र घटनेचा भंग म्हणजे काय याचा समावेश आपली जी घटना आहे या घटनेमध्ये दिलेला नाही. त्याच्यानंतर राष्ट्रपती जे आहेत हे राष्ट्रपती एखाद्या दोषी व्यक्तीला, अपराध्याला त्याच्या शिक्षेपासून संपूर्ण क्षमादान देऊ शकतात. तर हे जे कलम आहे ते कलम क्रमांक आहे 72. कलम क्रमांक 72 नुसार राष्ट्रपती एखाद्या अपराध्याला क्षमादान करू शकतात, तर ते आहे कलम क्रमांक 72. कलम क्रमांक 74 पंतप्रधान असतील, मंत्रिमंडळ असेल, त्याच्यानंतर 79 संसद असेल, 80 राज्यसभा असेल, 81 लोकसभा असेल. ठीक आहे, इतक्या घटकांचा आपण काल अभ्यास केलेला आहे. तर मग आज आपण बघायचं आहे की भाग 3, 4, 5 जे आहेत तर ते आपल्याला सलग त्यांचा आता अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे त्याच्यातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, महत्वाच्या घडामोडी आहेत की आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने त्याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे किंवा प्रश्न तिथे येऊ शकतो, याच घटकांचा समावेश, याच तरतुदींचा समावेश, याच कलमांचा समावेश आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये करत आहोत. तर आपलं हे भाग आज 2 आहे. ठीक आहे, या भाग 2 अंतर्गत आता आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे तर भाग 3 मध्ये काय बघितलं आपण तर भाग 3 मध्ये आपण मूलभूत हक्कांचा समावेश आपल्या राज्यघटनेमध्ये झालेला आहे. या मूलभूत हक्कांमध्ये कुठून येतात कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे, आपण बघितलेला आहे. 14 नुसार काय आहे तर 14 नुसार कायद्यासमोर समानता, 15 नुसार धर्म, वंश, जात, लिंग याच्यावरून राज्यसंस्था जी आहे, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, व्यक्तीमध्ये भेदभाव करू शकत नाही, मात्र इतर गोष्टींवरून भेदभाव करू शकतं. ठीक आहे, याच्यानंतर हे झालं. 12 मध्ये काय सांगितलेलं आहे तर राज्यसंस्थेची व्याख्या, ते आपलं राहिलं. तर राज्यसंस्थेची व्याख्या कलम क्रमांक 12. त्याच्यानंतर जे कलम क्रमांक सगळे आपण कलम पटापट बघून घेऊया. 14 मध्ये सांगितलेलं आहे कायद्यासमोर समानता, कायद्यासमोर समानता सांगितलेली आहे कलम क्रमांक 14. 15 मध्ये सांगितलेला की भेदभाव करायचा नाही. 16 मध्ये सांगितलेलं आहे रोजगाराची समानता, प्रत्येक व्यक्तीला इथे रोजगार मिळण्याचा अधिकार आहे. 17 मध्ये सांगितलेलं आहे, महत्वाचं कलम आहे 16 आणि 17. ठीक आहे, 16 मध्ये काय सांगितले रोजगार. जर आपल्याला रोजगाराचा जो मूलभूत हक्क आहे तोच जर मिळाला नसता तर आपण या स्पर्धा परीक्षा देऊ शकलो नसतो, इथपर्यंत येऊ शकलो नसतो. कारण जर आपल्याला रोजगाराचा जो मूलभूत हक्क आहे हा मिळाला नसता, घटनेने आपल्याला दिला नसता, तर त्यामुळे अतिशय महत्वाचा कलम आहे 16. त्याच्यानंतर अस्पृश्यता नष्ट करायची आहे कलम क्रमांक 17. त्याच्यानंतर महत्वाचा कलम आहे 19. काय आहे तर स्वातंत्र्याचा अधिकार. कोणतं स्वातंत्र्य आहे तुम्हाला तर तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्हाला जीवित आणि अटक असेल किंवा स्थानबद्धता असेल यापासून तुम्हाला कलम क्रमांक 20 जे आहे ते संरक्षण देतं. 21 मध्ये तुम्हाला जीविताचा अधिकार आहे, याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रतिष्ठेसहित जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रायव्हसीचा अधिकार आहे, स्वच्छ पर्यावरण मिळण्याचा अधिकार आहे, स्वच्छ पाणी मिळवण्याचा अधिकार आहे. जितके काही अधिकार आपल्याला प्रतिष्ठेसहित जीवन जगण्यास मदत करतात त्या सर्व अधिकारांचा समावेश कलम क्रमांक 21 मध्ये येतो. इथं हा प्रश्न अपेक्षित आहे. कलम क्रमांक 19 आणि कलम क्रमांक 21. 19 काय होतं स्वातंत्र्याचा अधिकार. आपल्याला 19 मध्ये ABCDEF आहे तर तितकं आपल्याला बघायचं नाहीये. फक्त इतकं लक्षात ठेवायचं की प्रत्येक व्यक्ती आपल्या ज्या भावना आहेत, विचार आहेत तर ते अभिव्यक्त करू शकते, लिहून, चित्र काढून, भाषणाद्वारे ती काय करू शकते, स्वतःचे विचार जे आहेत ते मांडू शकते, व्यक्त करू शकते. ते आहे कलम क्रमांक 19 मध्ये. 20 मध्ये जीवित आणि अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण दिलेलं आहे. 21 मध्ये जीविताचा अधिकार आहे. 21A मध्ये आपण बघितलं की मोफत शिक्षणाचा अधिकार आहे. 23 मध्ये आपल्याला
म्हणजे बालकामगार 23 मध्ये वेठ बिगारी याला मनाई आहे. कोणत्याही व्यक्तीला आपण काम करण्याची सक्ती करू शकत नाही. 24 मध्ये बालकामगार आपण 24 तास ठेवू शकत नाही, 24 मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर 29, 30 मध्ये जे अल्पसंख्याक असतील तर यांना आणि इतर आपण सुद्धा आपल्याला आपल्या इच्छेनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्या चालवण्याचा, त्यांचं प्रशासन करण्याचा अधिकार आहे कलम 30 नुसार. कलम क्रमांक 32 जे आहे ते आपल्याला घटनात्मक सुप्रीम कोर्ट जे आहे तर 4 प्रकारचे प्राधिलेख काढून आपल्याला त्याच्यामध्ये बंदी प्रात्यक्षिकीकरण असेल, परमादेश असेल, प्रतिषेध असेल, अधिकार पृच्छा असेल आणि उत्प्रेक्षण असेल, हे 5 प्रकारचे रिट्स काढून या 5 प्रकारच्या रिट्सच्या आधारे आपल्याला आपल्या मूलभूत हक्कांपासून जर ते हिरावून घेतलेले असतील तर ते पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी त्याचा कलम आहे कलम क्रमांक 32 घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. ठीक आहे, हे झालं 32. हा कोणता झाला? भाग क्रमांक 3. आता जाऊया भाग क्रमांक 4 मध्ये. भाग क्रमांक 4 काय होतं बरं? तर मार्गदर्शक तत्वे. काय होतं भाग क्रमांक 4? मार्गदर्शक तत्वे. आता ही मार्गदर्शक तत्वे जी आहेत तर ही काय आहेत? तर ही मार्गदर्शक तत्वे सूचनांची साधनं आहेत. ही सूचनांची साधनं 1935 जो आपला कायदा आहे या कायद्यामध्ये सरकारने धोरणं आखताना, योजना आखताना लोकांसाठी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी त्यांच्या डोक्यात असल्या पाहिजेत, कोणतीही योजना आखताना, कोणतीही धोरणं आखताना त्या सगळ्याचा समावेश भाग 4 मध्ये येतो. याच्यातली महत्वाची कलमं कोणती? तर सरळ सरळ जर आपण बघितलं तर कलम क्रमांक 39 आहे, जे की महत्वाचं आहे की ज्याच्यामध्ये स्त्री असेल किंवा पुरुष असेल सर्वांना समान काम मिळण्याचा अधिकार आहे. 40 असेल ग्रामपंचायतीची स्थापना, 44 असेल समान नागरी संहिता लागू करणे, 48 असेल पर्यावरणाचे संरक्षण करणे, 43 असेल कुटीरोद्योगांचं संरक्षण करणे, 43A जे आहे ते 43A असेल की जे आपलं उद्योगधंदे आहेत तर या उद्योगधंद्यांमध्ये कामगारांचा सहभाग असला पाहिजे कामगार संघटनांमार्फत, तर ते आहे 43A मध्ये. त्याच्यानंतर 39A राहिलं, जर व्यक्तीला स्वतःचा बचाव करण्यासाठी जर वकील उपलब्ध नसेल तर 39A अंतर्गत आपण त्याला मोफत वकिलाची सुविधा आपल्याला द्यायची असते. त्याच्यानंतर याच्यातलं आणखीन एक महत्वाचा कलम काय? तर कलम क्रमांक 49 ज्याचा सांगितलेला आहे राष्ट्रीय स्मारके असतील, राष्ट्रीय वस्तू असतील, राष्ट्रीय संपत्ती असेल तर त्याचं आपल्याला संरक्षण करायचं आहे कलम क्रमांक 49 नुसार. हा झाला भाग 4. आता भाग 4A. भाग 4A मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला? तर भाग 4A याच्यामध्ये वरती बघितलं होतं आपण, काय होतं बरं? आठवा थोडं. मूलभूत काय होतं? मूलभूत कर्तव्य. बरोबर आहे, मूलभूत कर्तव्य. भाग 4च्या A मध्ये. आता याच्यात काय आहे भाग 4A मध्ये? तर इथं आपण 51A हे एकच कलम तिथं आपण समावेश केलेला आहे, कारण 51 कलम जे आहे ना तर ते इथं आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये. तर इथं आपण 51A चा समावेश केला. याच्यामध्ये सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य होती, नंतर आपण 11वं ऍड केलं. कोणती घटना दुरुस्ती? 86वी घटना दुरुस्ती केली 2002 ची, आणि मग त्याच्यामध्ये आपण 11वं जे मूलभूत कर्तव्य आहे ते ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर यांची शिफारस कोणी केली होती? तर कोणाच्या शिफारशीनुसार आपण ही ऍड केलेली आहे? तर स्वर्णसिंग जी समिती आहे या स्वर्णसिंग समितीनुसार आपण या मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्या राज्यघटनेमध्ये केलेला आहे. ठीक आहे, हा झाला भाग 4A. आता ही जी मूलभूत कर्तव्य आहेत तर ही ही जी मार्गदर्शक तत्व होती एक राहिलं इथलं, तर ती कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली? वरती बघितलं होतं आपण. तर आयर्लंड जो आहे या आयर्लंडच्या घटनेवरून ही आपण मार्गदर्शक तत्वांचा समावेश, आयर्लंडच्या घटनेवरून आपण यांचा समावेश आपल्या घटनेमध्ये केलेला आहे. ठीक आहे, हे झालं भाग 4A. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा आहे, ही झाली स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य. हे झालं भाग 4A, संपलं. 86वी घटना दुरुस्तीनुसार 11वं मूलभूत कर्तव्य आपण ऍड केलेलं आहे. काय आहे बरं ते 11वं मूलभूत कर्तव्य? तर 21A च्या संदर्भातच आहे. 21A च्या संदर्भात काय? तर मोफत शिक्षणाचा अधिकार. तर प्रत्येक पालकाने, मी एक पालक म्हणून माझं जे पाल्य आहे, माझं जे बाळ आहे त्याला मी 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देईन, हे माझं कर्तव्य आहे. ही मूलभूत कर्तव्य कोणासाठी आहे? तर आपल्यासाठी आहेत. की फक्त आपल्याला हक्क मिळाले म्हणजे झालं का? तर नाही, आपल्यावरती काही कर्तव्य पण आपली आहेत की जी आपल्याला देशाप्रती
बाळगायची आहे, देशाप्रती आपल्याला आदर बाळगायचा आहे, देशाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे, राष्ट्रीय जी आपली संपत्ती असेल तिचा आपल्याला संरक्षण करायचं आहे. ही वेगवेगळी मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये समावेश यांचा केलेला आहे. पुढे जे आहे तर ते आहे भाग 5. कुठे आलोय आता आपण, तर आपण आलेलो आहोत भाग 5 मध्ये. काय म्हणालो आपण भाग 5 मध्ये, तर याच्यामध्ये संसद असेल किंवा संघ राज्याच्या ज्या तरतुदी आहेत ना, म्हणजे केंद्र स्तरावरच्या ज्या तरतुदी आहेत त्यांचा समावेश भाग 5 मध्ये केलेला आहे. आता कुठून सुरुवात होते याची, तर आपली संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. तर या संसदेमध्ये संसदेची रचना कुठे सांगितलेली आहे, संसदेची रचना कलम क्रमांक 79 मध्ये सांगितलेली आहे. संसदेची रचना कलम क्रमांक 79. एकच मिनिट. संसदेची रचना कलम क्रमांक 79. संसद जी आहे या संसदेची रचना कलम क्रमांक 79 मध्ये सांगितलेली आहे. या संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर राष्ट्रपती असतील, राज्यसभा असेल, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. एक मिनिट, आपण नीट लिहून घेऊया म्हणजे आपल्याला याच्या सदस्य वगैरे जे काय आहे ते सगळं एकाखाली आपल्याला लिहिता येईल व्यवस्थित. ओके, तर मग कुठे म्हणालो आपण, संघराज्य म्हणजे संसद. किती, संसदेची रचना कलम क्रमांक 79. ओके, आता या संसदेमध्ये 3 घटक येतात. कोण कोण, राष्ट्रपती झाले, लोकसभा झाली, लोकसभा नको आधी लिहूया, राज्यसभा लिहूया, कारण वरिष्ठ सभागृह कोणतं आहे आपलं, तर ते आहे राज्यसभा, त्यामुळे राज्यसभा लिहू आधी, राज्यसभा. आणि त्याच्यानंतर आपली जी लोकसभा आहे, या 3 घटकांचा समावेश जो आहे या संसदेच्या अंतर्गत होत असतो. प्रश्न असा येऊ शकतो की संसदेअंतर्गत खालील कोणाचा समावेश होत नाही असा प्रश्न येईल. राष्ट्रपती असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, तर काय काढायचं आहे, विधानसभा काढायचं आहे, कारण राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा या 3ही घटकांचा समावेश संसदेअंतर्गत होत असतो. आता हे जे राष्ट्रपती आहेत तर यांची कलमं आपण वरती सुद्धा बघितलेली आहेत, ते आपण नंतर बघू. आता राज्यसभा आणि लोकसभा. राज्यसभेची जी रचना आहे ही राज्यसभेची रचना आपल्याला कलम क्रमांक 80 मध्ये दिलेली आहे. कलम क्रमांक 80 काय दिलेलं आहे, तर या राज्यसभेची रचना आपल्याला कलम क्रमांक 80 मध्ये दिलेली आहे. राज्यसभेची रचना कलम क्रमांक 80. पुढे कलर चेंज नाही होते, एकच मिनिट. कलम क्रमांक 80. कलम क्रमांक 80 राज्यसभेची रचना किती सदस्य असतात, तर जास्तीत जास्त 250 सदस्य, 250 म्हणजे 250 सदस्य जे आहेत महत्तम ते राज्यसभेमध्ये असतात. याच्यामधले जे 12 सदस्य जे असतात ते राष्ट्रपती काय करतात, तर नामनिर्देशित करत असतात. कुठून कुठून, तर कला असेल, साहित्य असेल, समाजसेवा असेल, तर या विषयांमधले जे तज्ज्ञ लोक आहेत त्या तज्ज्ञ लोकांचा समावेश किंवा तज्ज्ञ लोकांचं नामनिर्देशन जे आहे ते राष्ट्रपती 12 लोकांचं नामनिर्देशन राज्यसभेवरती करत असतात. ठीक आहे, तर ही झाली ती 12 लोक. राज्यसभेची रचना कुठे दिलेली आहे आपल्याला, तर कलम क्रमांक 80 नुसार राज्यसभेची रचना आहे. याची 6 वर्ष त्यांचे जे सदस्य असतात त्यांचा कार्यकाल जवळजवळ 6 वर्ष असतो. 1/3 सदस्य जे आहेत तर ते दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात. काय म्हटलंय, आता याच्यातले सदस्य जे आहेत ते कुठून जात असतात, तर ते विधानसभेमधून जात असतात. म्हणजे जे विधानसभेतले निर्वाचित सदस्य आहेत त्याच्यातलेच जे सदस्य आहेत ते राज्यसभेवरती निवडून जात असतात. परत एकदा आपण बघूया राज्यसभेसंदर्भात आपण काय काय पाहिलेलं आहे इथं. तर राज्यसभेमध्ये राज्यसभेची रचना कलम क्रमांक 80, महत्तम सदस्य 250, 12 सदस्यांचं नामनिर्देशन राष्ट्रपती करतात. कुठून, तर कला असेल, साहित्य असेल, विज्ञान असेल, लोकसेवा असेल, समाजसेवा असेल, वाङ्मय असेल, तर या 4 क्षेत्रांमधून जे तज्ज्ञ लोक आहेत, हुशार लोक आहेत, अनुभवी लोक आहेत त्यांचं नामनिर्देशन राष्ट्रपती राज्यसभेवरती करत असतात. आता हे जे सदस्य आहेत तर यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो, तर यांचा कार्यकाल जो आहे तो 6 वर्षांचा असतो. आता या सर्व सदस्यांमधले
103 सदस्य जे असतात तर ते 2-2 वर्षांनी निवृत्त होत असतात. आता याच्यामध्ये जे सदस्य जातात म्हणजे हे जे 250 सदस्य आहेत तर ते कुठून जात असतात, तर ते राज्यांची जी विधानसभा असते या विधानसभेमधून वरती राज्यसभेवरती ते निवडून जात असतात. ठीक आहे, ही झाली राज्यसभे संदर्भात सर्व माहिती. ओके, प्रश्न आला तर 80, 250, 12, 6, 103 दर 2 वर्ष आणि विधानसभा याच घटकांवरती येणार आहे. आता असंच आपल्याला बघायचं आहे लोकसभे संदर्भात. ठीक आहे, आता लोकसभेची रचना कुठे दिलेली आहे, तर कलम क्रमांक 81 मध्ये. लोकसभेची रचना कलम क्रमांक 81 मध्ये दिलेली आहे. याच्यात किती सदस्य असतात, तर याच्यामध्ये महत्तम 552 सदस्य असतात. किती, 552 सदस्य या लोकसभेमध्ये असतात. आता याच्यामध्ये नामनिर्देशित असतात का, हो, तर 2 सदस्य जे आहेत ते अँग्लो इंडियन जे आहेत. आता ही तरतूद आपण काढली आहे, मात्र आपण लक्षात ठेवायची, कारण आतापर्यंत होतं ना, त्यामुळे आता आपण काढली आहे 2020 मध्ये. 104वी घटना दुरुस्ती केली आपण आणि त्याच्यानुसार SC STचं जे आरक्षण आहे ते वाढवलेलं आहे. मात्र अँग्लो इंडियनची ही जी तरतूद आहे ती आता आपण काढून टाकलेली आहे 104वी घटना दुरुस्ती करून. पुढे यांचा जो कार्यकाल असतो हा सर्वसाधारण 5 वर्षांचा असतो, जोपर्यंत लोकसभा आहे. म्हणजे 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि 5 वर्षांपर्यंत यांचा जो कार्यकाल आहे तो असतो. आणि याच्यातले जे सदस्य असतात ते आपल्याला माहिती आहे, लोकसभेची निवडणूक होते आणि या लोकसभेच्या निवडणुकीमधून जे सदस्य आहेत ते जनतेमधून निवडून येत असतात. कुठून, तर जनतेमधून. हे जे सर्व सदस्य आहेत हे सर्व सदस्य जनतेमधून निवडून येत असतात ज्यावेळेस आपली लोकसभेची निवडणूक होते त्यावेळेस. आताची जी ही आपली लोकसभा आहे ती कितव्या नंबरची लोकसभा आहे, तर ती 17व्या नंबरची लोकसभा आहे. किती नंबरची, तर 17वी लोकसभा जी आहे ती आहे. आता लोकसभेचे अध्यक्ष कोण आहे, तर ओम बिर्ला जे आहेत. ओम बिर्ला या लोकसभेचे अध्यक्ष आहेत आता. ठीक आहे, आता ही जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये 78 महिला खासदार आहेत. किती, 78 महिला. ठीक आहे, इतकं लक्षात घ्यायचं आहे. काय काय म्हणालोय आता आपण, तर किती महिला आहे त्याच्यामध्ये, तर 78 महिला ज्या आहेत त्या आत्ताच्या आपली जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये आहे. एकच मिनिट. तर ही जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये जवळजवळ 78 महिला खासदार ज्या आहेत तर त्या आपल्या लोकसभेमध्ये आहेत. ठीक आहे, हे झालं लोकसभेसंदर्भात. पुढे काय होतं, या लोकसभेमध्ये सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातले आहेत, तर उत्तर प्रदेश जे आहे या उत्तर प्रदेशमधून जवळजवळ 80 सदस्य. किती, 80 सदस्य जे आहेत ते लोकसभेला निवडून येत असतात. कुठून, उत्तर प्रदेशामधून. आणि जो आपला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रातले किती सदस्य आहेत लोकसभेवरती, तर 48 जे सदस्य आहेत ते आपल्या महाराष्ट्रामधून लोकसभेवरती आहेत. ठीक आहे, इथलं राहिलं की इथे सुद्धा जास्त सदस्य कुठले आहेत, सर्वात जास्त सदस्य कुठे, राज्यसभेवरती, तर युपी मधलेच आहेत. युपी म्हणजेच उत्तर प्रदेश. आणि महाराष्ट्राचे किती आहेत, तर 19 आहेत. आणि युपीचे किती आहेत, तर ते युपीचे 31 खासदार आहेत. ठीक आहे, हे झालं राज्यसभा आणि लोकसभे संदर्भात. राज्यसभा 80, 250, 12, 6, 103 दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. विधानसभेतील जे लोक आहेत तर ते राज्यसभेवरती निवडून जात असतात. सर्वाधिक सदस्य कुठले आहेत, तर ते उत्तर प्रदेशचे 31 सदस्य आहेत. महाराष्ट्राचे 19 सदस्य राज्यसभेवरती आहेत. लोकसभेसंदर्भात 81 मध्ये लोकसभेची रचना दिलेली आहे. जास्तीत जास्त म्हणजे महत्तम सदस्य 552 आहेत. सध्या किती आहेत, तर सध्या पण आपण तुम्हाला मी सांगते, इथं सध्या 245 आहेत आणि इथं 545 आहेत. ठीक आहे, इथं आता सध्या किती आहेत, 245 आणि इथं 545 आहेत. 2 सदस्य जे आहेत ते अँग्लो इंडियन जो समाज आहे यांच्याकडून आपण नामनिर्देशित करून लोकसभेवरती पाठवत असतो. मात्र ही तरतूद आता आपण रद्द केलेली आहे. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षांसाठी असतो. लोकसभेची निवडणूक होते आणि जनतेमधूनच जे प्रतिनिधी आहेत तर ते आपण निवडून लोकसभेवरती जात असतात. ही जी आपली लोकसभा आहे ही 17वी लोकसभा आहे. ओम बिर्ला जे आहेत हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आता. त्याच्यानंतर 78 महिला आता सध्या लोकसभेवरती आहेत. सर्वाधिक सदस्य उत्तर प्रदेशचे 80 आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे 48 सदस्य लोकसभेमध्ये आता आहेत. ठीक आहे, हे झालं लोकसभे आणि राज्यसभे संदर्भात. याच्यातलं आणखीन एक महत्वाची गोष्ट राहिली सांगायची,
तर राज्यसभा जे आहे तर ते वरिष्ठ सभागृह आहे, हे लक्षात ठेवा. हे काय आहे? वरिष्ठ सभागृह आहे. आणि आपली ही जी लोकसभा आहे ही लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. राज्यसभा वरिष्ठ सभागृह आणि लोकसभा कनिष्ठ सभागृह. जर तुम्ही प्रश्न बघितले तर तुम्हाला या सगळ्या आकडेवारींवरचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये दिसणार आहेत. आता जाऊया राष्ट्रपतींकडे. ठीक आहे. तर राष्ट्रपतींचं काय काय बघायचं इथे आपल्याला. तर राष्ट्रपतींचं काय काय सांगितलेलं आहे. तर राष्ट्रपतींची जी रचना आहे तर ती कुठल्या कलमामध्ये दिलेली आहे आपल्याला, की देशाचा एक राष्ट्रपती असेल, कलम क्रमांक 52 वरती बघितला होता आपण. कलम क्रमांक 52 मध्ये राष्ट्रपती असतील. राष्ट्रपतींच्या निवडणुकीचं जे निर्वाचक गण असतं त्याच्यामध्ये सर्व राज्यांच्या विधानसभा असतील, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, याच्यातले जे निर्वाचित सदस्य असतात ते भाग घेत असतात. तर त्याचे निर्वाचक गण आहे ते कलम क्रमांक 54 नुसार असतं. त्याच्यानंतर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची जी पद्धत आहे त्याच्यासाठी आहे कलम क्रमांक 55. त्याच्यानंतर राष्ट्रपतींवरचा जो महाभियोग आहे तो आहे कलम क्रमांक 61 नुसार. त्याच्यानंतर राष्ट्रपती जी शपथ घेतात त्याचं कलम आहे कलम क्रमांक 60. कलम क्रमांक 60 नुसार राष्ट्रपती शपथ घेत असतात. पुढे कलम क्रमांक 72 मध्ये क्षमादानाचा अधिकार, म्हणजे जो दोषी असेल, अपराधी असेल, त्याची माफी पूर्णपणे माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. आणि हा अधिकार त्यांना घटनेने प्रदान केलेला आहे कलम क्रमांक 52 नुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे राष्ट्रपती जो अध्यादेश काढतात तो अध्यादेश कलम क्रमांक 123 1, 2, 3 अध्यादेश कलम क्रमांक 123 नुसार काढत असतात राष्ट्रपती अध्यादेश. ठीक आहे. तर हे झालं राष्ट्रपती संदर्भातली महत्वाची कलम. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे, तर हे झालं आपलं लोकसभा, राज्यसभा हे वगैरे झालं. आता संसदेतले जे महत्वाच्या गोष्टी आहेत, जी महत्वाची कलम आहेत त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया. पुढे हे सगळं झालं. काय काय बघितलं आपण की संसदेअंतर्गत काय येतं. संसदेची रचना जी आहे ती कलम क्रमांक 79 मध्ये सांगितलेली आहे. राष्ट्रपती कलम क्रमांक 52, 54 निर्वाचक गण, 55 निवडणूक पद्धत, 61 महाभियोग, 72 क्षमादानाचा अधिकार, 60 शपथ, 123 अध्यादेश काढण्याचा अधिकार. त्याच्यानंतर राज्यसभा 80 कलमानुसार त्याची रचना दिलेली आहे. महत्तम सदस्य म्हणजे जास्तीत जास्त किती असू शकतात तर 250 सदस्य असू शकतात. 12 सदस्य कला असेल, वाङ्मय असेल, साहित्य असेल, विज्ञान असेल, समाजसेवा, तर याच्यामधून 12 सदस्य जे आहेत ते राज्यसभेवरती नामनिर्देशित करत असतात. कोण तर राष्ट्रपती. नंतर हे जे सदस्य आहेत त्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षांचा असतो. दर 2 वर्षांनी 103 सदस्य त्याच्यातून काढले जातात, म्हणजे रिटायर होत असतात. ठीक आहे. 103 सदस्यांना काढलं जातं. त्याच्यानंतर जातात कुठले सदस्य तिथे, लोकांमधून जातात का, निवडणूक घेतो का, तर नाही. जी विधानसभा आहे या विधानसभेतले सदस्य वरती राज्यसभेमध्ये जात असतात. महत्तम सदस्य युपी मधले आहेत 31 आणि आपल्या महाराष्ट्रातले 19 सदस्य जे आहेत ते राज्यसभेवरती आहेत. राज्यसभा एक वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभा 81, जास्तीत जास्त 552 सदस्य, 2 अँग्लो इंडियन जे की आपण नामनिर्देशित करतो. कोण, राष्ट्रपती नामनिर्देशित करत असतात. 5 वर्ष सदस्यांचा कार्यकाळ आहे किंवा लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे. लोकसभेची निवडणूक होत असते. ही आपली 17वी लोकसभा आहे. ओम बिर्ला आपल्या लोकसभेचे सध्या अध्यक्ष आहेत. सध्या आपल्या लोकसभेमध्ये 78 महिला आहेत. त्याच्यानंतर सर्वाधिक सदस्य उत्तर प्रदेश 80, महाराष्ट्राचे 48 आणि लोकसभा जी आहे ते कनिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित कळलं असेल. आता पुढे काय घ्यायचंय की जी संसदेसंदर्भात जी आपली जी संपूर्ण जी प्रोसेस होत असते, म्हणजे बजेट सादर करणं, त्याच्यानंतर ते बजेट पास होणं, वेगवेगळी विधेयकं संसदेमध्ये मांडणं, ती पास होणं, ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे तर याच्यात काही महत्वाची कलमं आहेत. तर ती कोणती ते आता इथे आपण बघूया. तर समजा एखादं बिल असेल जे की पास होत नसेल आणि संसदेमध्ये म्हणजे राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये याच्यामध्ये वाद निर्माण झाला असेल तर कलम क्रमांक 108 नुसार आपण काय करत असतो, संयुक्त बैठक घेत असतो. कोणाची संयुक्त बैठक घेतो आपण,
तर लोकसभेची आणि राज्यसभेची आपण संयुक्त बैठक घेतो. आता ही जी तरतूद आहे ना, ही तरतूद आपण कुठून घेतली आहे, तर ऑस्ट्रेलिया जे आहे, तर या ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून ही आपण तरतूद घेतलेली आहे. कोणती तरतूद? संयुक्त बैठकीची. संयुक्त बैठक कोणाची? लोकसभेची आणि राज्यसभेची. का घेतोय? कारण एखादं विधेयक जर पास होत नसेल तर त्यासाठी आपण कलम क्रमांक 108 नुसार संयुक्त बैठक घेतो आणि मग त्या बैठकीमध्ये ते विधेयक जे असतं ते पास करवून घेतलं जातं. आपलं हुंडा प्रतिबंधक कायद्याचं बिल असेल किंवा बँकिंग संदर्भातलं जे बिल असेल किंवा पोटा कायदा संदर्भात जे बिल असेल. पोटा कायदा म्हणजे काय? प्रतिबंधक स्थानबद्धता असते, माहिती आहे. म्हणजे काय? एखादी व्यक्ती जर गुन्हा करण्याच्या तयारीत असेल आणि आपल्याला माहिती झालं की ही व्यक्ती उद्या काहीतरी करणार आहे, तर मग त्याला आपण प्रतिबंधक स्थानबद्धता 1950चा कायदा आहे त्याच्यानुसार आपण त्याला आधीच अटक करून घेतो. का तर पुढे होणारी जी घटना आहे, पुढे होणारा जो गुन्हा आहे, तर तो होऊ नये म्हणून आपण त्या व्यक्तीला गुन्हा होण्याच्या आधीच, घडण्याच्या आधीच, तो व्यक्ती करण्याच्या आधीच आपण त्याला काय करत असतो? अटक करत असतो. त्याला म्हणतात प्रतिबंधक स्थानबद्धता, जे की त्याचे कायदे आहेत. 1950चा कायदा असेल, हा जो पोटा कायदा असेल, की ज्याच्यासाठी आपण संयुक्त बैठक घेतलेली होती. हुंडा प्रतिबंधक जे बिल असेल त्यासाठी पण आपण संयुक्त बैठक घेतलेली आहे. आतापर्यंत 3 वेळा संयुक्त बैठका फक्त झालेल्या आहेत. आणि कोणत्या कलमानुसार घेतो? तर कलम क्रमांक 108. त्याच्यानंतर आहे कलम क्रमांक 110, ज्याच्यामध्ये आपल्याला धन विधेयकाची व्याख्या जी आहे ती दिलेली आहे. आता हे धन विधेयक म्हणजे काय? तर संसदेमध्ये ज्यावेळेस वेगवेगळी बिलं मांडली जातात, म्हणजे खर्चासाठी आपण पैसे काढून घेत असतो, तर याच्या संदर्भात जे काही बिल आहे त्याला आपण धन विधेयक असं म्हणत असतो. हे धन विधेयक जे आहे तर ते 110 कलम क्रमांक 110 नुसार आपण संसदेमध्ये मांडत असतो. आता जर एखादा नवीन कर बसवायचा असेल, एखादा कर रद्द करायचा असेल, एखादा कर माफ करून टाकायचा असेल, त्याच्यात बदल करायचा असेल, तर ते सगळं त्या धन विधेयका अंतर्गत आपल्याला मांडायचं असतं. कुठे? संसदेमध्ये. किती आहे रचना संसदेची? कलम क्रमांक 79. संसदेत कोणाचा समावेश होतो? राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा. व्हेरी गुड. ठीक आहे. पुढे कलम क्रमांक जे आहे 112. आपल्याला बजेट हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. हे जे बजेट आहे त्यालाच आपण वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, म्हणजे आपण बजेटच म्हणूया याला. हे जे बजेट आहे आपल्या देशाचं, हे बजेट म्हणजेच वार्षिक वित्तीय विवरणपत्रक ज्याला आपण म्हणतो, तर ते आपण कलम क्रमांक 112 नुसार मांडत असतो. वार्षिक वित्तीय विवरणपत्रक. विवरणपत्रक म्हणजे आपलं बजेट. कोणत्या कलमानुसार मांडतो आपण? कलम क्रमांक 112 नुसार मांडत असतो. पुढे आता बजेट मांडतो म्हणजे काय असतं बरं? तर संपूर्ण वर्षभरामध्ये, आपलं वर्ष किती आहे? आर्थिक वर्ष किती आहे? आर्थिक वर्ष माहिती असेल तुम्हाला सर्वांना. किती? 1 एप्रिल ते 31 मे. किती? 31 मे. हे काय आहे? आपलं आर्थिक वर्ष आहे. तर या आर्थिक वर्षामध्ये जितक्या काही योजना करायच्या आहेत, जितक्या काही विभागांना पैसे द्यायचे आहेत, जितका काही खर्च करायचा आहे देशामध्ये, तर हा सगळा खर्च मंजूर करून घेतो आपण. कुठून? बजेटमधून. आणि मग त्या विभागाला आपण तेवढे पैसे काय करतो? अलॉट करत असतो. म्हणजे तेवढे पैसे आपण त्यांना देत असतो. तर ते सगळं कुठे मांडलेलं असतं? बजेटमध्ये. बघा, ज्यावेळेस बजेट मांडलेलं असतं, पेपरमध्ये एक मोठी हेडलाईन येत असते, पैसा असा आला आणि असा पैसा गेला. 1 रुपया असा आला आणि असा गेला, असं ती मोठी हेडलाईन जी असते ती आपण पेपरमध्ये बघत असतो ज्यावेळेस आपण बजेट वगैरे वाचतो न्यूजपेपरमध्ये त्यावेळेस. ओके. तर ते कोणत्या कलमानुसार मांडतात? तर कलम क्रमांक 112. आपलं जे आर्थिक वर्ष आहे ते 1 एप्रिल ते 31 मे आहे. धनविधेयक 110, 108 संयुक्त बैठक. पुढे आता संसदेमध्ये जी वापरायची भाषा आहे त्याच्यासाठी आहे कलम क्रमांक 120. काय आहे? संसदेत वापरायची भाषा. संसदेमध्ये वापरायची भाषा काय आहे? कलम क्रमांक 120. जास्त महत्वाचं नाहीये पण ठीक आहे, आपण घेऊया. 112 महत्वाचा आहे, 110 महत्वाचा आहे, 108 महत्वाचा आहे. हे जे इथं लिहिलंय राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, त्याच्या खाली जितके घटक लिहिलेले आहेत ते सर्व अतिशय महत्वाचे आहेत. प्रश्न याच्याच अवतीभोवती येत असतात. 110 असेल, 112 असेल, 120 असेल. ठीक आहे. याच्यानंतर आहे आपण राष्ट्रपती बघितलेला आहे. कलम क्रमांक 55. त्यांच्या निवडणुकीची पद्धत 60 नुसार त्यांची शपथ असते. त्यांच्यावरती जो महाभियोग आपण लावतो तो कलम क्रमांक 61 नुसार लावत असतो. 103 नुसार राष्ट्रपती जे आहेत ते अध्यादेश काढत असतात. आणखीन एक सांगायचं इथं राहिलं की राष्ट्रपती जे आहेत हे सर्व ज्या आपल्या लष्करी जे हे आहेत ना, कोणकोणते
आपलं नौदल असेल, भूदल असेल, वायुदल असेल, तर राष्ट्रपती जे आहेत या सर्व तीनही दलांचे सरसेनापती असतात. सरसेनापती कोण असतं? महत्वाचा प्रश्न आहे, 2 स्टार करते. सरसेनापती कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. कलम क्रमांक 53 नुसार राष्ट्रपती जे आहेत तर भूदल असेल, नौदल असेल, वायुदल असेल म्हणजेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, तर याचे सरसेनापती राष्ट्रपती असतात. हे लक्षात घ्यायचं आहे. 123 नुसार आपण बघितलं की राष्ट्रपती जे आहेत ते अध्यादेश काढत असतात. आपण बघितलं 123 मध्ये. 72 नुसार ते काय करतात? तर क्षमादान करत असतात. म्हणजे गुन्ह्यात दोषी असलेल्या व्यक्तीला ते संपूर्ण माफी सुद्धा देऊ शकतात. आपण ऐकलं असेल बघा, निर्भया केसमध्ये ते जे आरोपी होते ते 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते, तर त्यांनी सुद्धा क्षमादानाचा अर्ज केलेला होता. आपण ऐकतो ज्यावेळेस आपण न्यूज वगैरे वाचत असतो, तर त्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो. आता राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय आणि राष्ट्रपतींचे राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात अधिकार आणि त्यांची कलम कोणती हे महत्वाचं आहे. काय? तर राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रीय काय होतं? आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी. तर राष्ट्रीय आणीबाणी, तर राष्ट्रीय आणीबाणी. आता या राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित कलम कोणती आणि राष्ट्रपतींचे राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात काय अधिकार आहेत याविषयी. तर राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय की ज्या वेळेस देशामध्ये युद्ध असेल किंवा बाह्य आक्रमण असेल, असा ज्यावेळेस धोका आपल्या देशाला निर्माण होतो, तर त्यावेळेस आपण राष्ट्रीय आणीबाणी लावत असतो. तुम्हाला माहिती आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, 1975 मध्ये इंदिरा गांधी ज्या आहेत, या इंदिरा गांधींनी देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली होती. आता ही जी राष्ट्रीय आणीबाणी लावतो आपण, तर ती 352 या कलमानुसार लावत असतो. किती? 352 या कलमानुसार आपण राष्ट्रीय आणीबाणी लावत असतो. आपल्याला माहिती आहे 2019 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागलेली होती. कोणती? राष्ट्रपती राजवट. तर ही जी राष्ट्रपती राजवट आहे, आपण ऐकतो राष्ट्रपती राजवट लावा, राष्ट्रपती राजवट लावा, कोणीही कसंही सर्रास बोलताना दिसत असतं आपल्याला. तर ही जी राष्ट्रपती राजवट आहे ती 2 कलमांनुसार लागत असते. एक आहे 365 आणि दुसरं जे कलम आहे ते 356. बघा इथं हे 5-6 आहे आणि हे 6-5 आहे. तर ही जी राष्ट्रपती राजवट आहे ही 356 आणि 365 या कलमानुसार लागत असते. आता राष्ट्रपती राजवट लागते म्हणजे काय होतं, तर जे आपलं राज्यातलं विधानमंडळ असेल हे बरखास्त होतं, म्हणजे थोड्या काळासाठी तहकूब होतं. म्हणजे यांना यांचे अधिकार जे आहेत ते वापरता येत नाहीत. संपूर्णपणे राष्ट्रपतींची सत्ता जी असते म्हणजे राष्ट्रपतींच्या हातामध्ये सर्व सत्ता जी असते ती जात असते आणि तिथून मग आपल्या राज्याचा जो कारभार असतो तो चालवला जातो. कुठून? वरती राष्ट्रपतींकडून म्हणजे राज्यपालांमार्फत. आणि मुख्यमंत्री असतील किंवा आपलं जे विधानमंडळ असेल हे इथे त्यांचे कार्य थोड्या वेळासाठी तहकूब होतं. कधी? ज्यावेळेस आपण राष्ट्रपती राजवट लावत असतो त्यावेळेस. त्याची ती कलम कोणती आहेत, तर 365 असेल, 356 असेल, 352 नुसार आपण राष्ट्रीय आणीबाणी लावतो. आणि जी आर्थिक आणीबाणी आहे जी की आतापर्यंत आपल्या देशामध्ये एकदाही आपण लावलेली नाही, आर्थिक आणीबाणी. तुम्हाला श्रीलंका माहिती आहे, तर या श्रीलंकेमध्ये आर्थिक आणीबाणी लागलेली होती. तर ती आर्थिक आणीबाणी कलम क्रमांक 360 नुसार आपण लावत असतो. कलम क्रमांक 360 मध्ये काय लावतो आपण? आर्थिक आणीबाणी लावत असतो. आतापर्यंत आपल्या देशामध्ये एकदाही राष्ट्रीय आणीबाणी आर्थिक आणीबाणी लागलेली नाही. 1975 राष्ट्रीय आणीबाणी इंदिरा गांधी 352 कलम, राष्ट्रपती राजवट 365, 356 कलमानुसार लावत असतो. आर्थिक आणीबाणी 360 नुसार आणि अजूनपर्यंत आपण आपल्या देशामध्ये लावलेली नाही. ठीक आहे, इतक्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे, हे काय होतं? राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय आणि कोणकोणत्या कलमानुसार लावतात. राष्ट्रपतींना या संदर्भात सर्व अधिकार आहेत. मात्र राष्ट्रपती हे सर्व अधिकार मंत्रिमंडळ जे आहे या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच करत असतं. म्हणजे मंत्रिमंडळ ज्यावेळेस सल्ला देईल त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी ज्या असतात, म्हणजे राष्ट्रपती राजवट असेल, राष्ट्रीय आणीबाणी असेल, तर या सगळ्या गोष्टी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच होत असतात. ठीक आहे, पुढे आपल्या आता संकीर्ण माहिती बघूया की राष्ट्रपतींसंदर्भात काय काय. तर आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती कोण होते बरं? माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना. कोण होते?
कोण होते पहिले राष्ट्रपती? पहिले कोण होते पहिले राष्ट्रपती ज्यांची आपण निवड केली होती 11 डिसेंबर 1946 ला? तेच आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती होते. कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत ते आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती होते आणि हे एकमेव राष्ट्रपती होते जे 2 वेळा त्यांनी राष्ट्रपती पद जे आहे ते भूषवलेलं आहे. जर पहिले मुस्लिम राष्ट्रपतींचा विचार केला तर झाकीर हुसेन, जर पहिले दलित राष्ट्रपती यांचा विचार केला तर KR नारायण. ठीक आहे, पहिले दलित राष्ट्रपती. पहिल्या महिला जर राष्ट्रपतींचा विचार केला तर आपल्याला सर्वांना अभिमानास्पद ही गोष्ट आहे, पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? प्रतिभाताई पाटील, ज्या की आपल्या महाराष्ट्रातल्या होत्या, आपल्या सर्वांना माहिती आहे. पहिल्या पहिल्या महिला राष्ट्रपती लिहूया फक्त, महिला राष्ट्रपती कोण? प्रतिभाताई पाटील. असे जनरल नॉलेज मध्ये आपल्याला असे प्रश्न येत असतात, त्यामुळे या सगळ्या प्रश्नांचा आपल्याला या सगळ्या प्रश्नांची माहिती आपल्याला असली पाहिजे. तर पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील. ओके, काय काय म्हणालो? पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, एकमेवच आहेत की ज्यांनी 2 वेळा राष्ट्रपती पद जे आहे ते भूषवलेलं आहे. पहिल्या निवडणुका होण्याच्या आधी सुद्धा राष्ट्रपती म्हणून आपण त्यांची निवड केलेली होती. कधी? तर ते आपण पुढच्या त्या घटकामध्ये बघणार आहोत. 22 जानेवारीला आपण त्यांची निवड केलेली होती. त्याच्यानंतर पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील. पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती कोण आहेत? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर APJ अब्दुल कलाम जे आहेत वैज्ञानिक राष्ट्रपती कोण आहेत? APJ अब्दुल कलाम. APJ अब्दुल कलाम. पहिले दलित राष्ट्रपती कोण असतील? KR नारायण. कारण आत्ताच्या ज्या आपल्या राष्ट्रपती आहेत, कितव्या आहेत बरं त्या? कितव्या आहेत? आठवा आणि सांगा मला कोण आहेत त्या? पहिले दलित राष्ट्रपती KR नारायण, आणि त्या सुद्धा आदिवासी नारायणन. ठीक आहे, आणि आत्ताच्या ज्या आहेत द्रौपदी मुर्मू, त्या सुद्धा पहिल्या महिला दलित राष्ट्रपती आहेत त्या. ठीक आहे, कोण? द्रौपदी मुर्मू. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर वैज्ञानिक राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम. त्याच्यानंतर मुस्लिम राष्ट्रपतींचा जर विचार केला तर झाकीर हुसेन. शीख राष्ट्रपती म्हटलं तर ज्ञानी झैल सिंग, ज्यांनी की पॉकेट वेटोचा वापर केलेला होता. आता उपराष्ट्रपती जे आहेत, तर या उपराष्ट्रपतींचं फक्त कलम लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, बाकी त्यांच्याविषयी काही माहिती आपल्याला करायची नाही. उपराष्ट्रपती कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती या पदाची आपल्या घटनेमध्ये त्याचा उल्लेख आहे? तर कलम क्रमांक 63 नुसार उपराष्ट्रपती या पदाचा समावेश आपल्या घटनेमध्ये केलेला आहे. ठीक आहे, याच्यानंतर पुढे आहे 69 नुसार काय करतात ते? तर त्यांच्या पदाची शपथ घेत असतात. वरती राष्ट्रपती किती कलमानुसार शपथ घेतात पदाची? तर कलम क्रमांक 60 नुसार. तर उपराष्ट्रपती जे आहेत ते कलम क्रमांक 69 नुसार आपल्या पदाची शपथ घेत असतात. कोण? उपराष्ट्रपती. आपल्या देशाचे सर्वप्रथम किंवा पहिले उपराष्ट्रपती कोण होतं बरं? तर सर्वपल्ली राधाकृष्णन, पहिले उपराष्ट्रपती. हे अशीच माहिती आपल्या पेपरमध्ये येत असते, त्यामुळे सगळी लक्षात ठेवायची आहे. कोण? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ठीक आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. याच्यानंतर प्रधानमंत्री जे आहेत आपले पंतप्रधान म्हणतो आपण त्याला, प्रधानमंत्री म्हणजेच काय? पंतप्रधान. तर या पंतप्रधानांचा समावेश कोणत्या कलमामध्ये केलेला आहे? आपल्या राज्यघटनेमध्ये पंतप्रधानांचा उल्लेख कोणत्या कलमानुसार केलेला आहे बरं? तर कलम क्रमांक 74. एकच मिनिट, मराठी झालं ते. कलम क्रमांक 74 असेल
75 असेल आणि 78 असेल, तर ही जी कलम आहेत, कलम क्रमांक 74, कलम क्रमांक 75 आणि कलम क्रमांक 78, ही जी 3 कलम आहेत ती पंतप्रधानांसंबंधित आहेत. 78 मध्ये पंतप्रधानांची कर्तव्य जी आहेत याचा उल्लेख कलम क्रमांक 78 मध्ये दिलेला आहे. 74 मध्ये काय सांगितलंय की राष्ट्रपती जे आहेत हे राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतील आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळाची नियुक्ती करतील. कोण? राष्ट्रपती. पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. ठीक आहे, तर हे आहे कलम क्रमांक 74, 75, 78 नुसार. ठीक आहे, इतकं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण जसं बघितलं की 75 मध्ये सांगितलेलं आहे की म्हणजे आपण 91वी घटना दुरुस्ती केली 2003 ची, हे महत्वाचं नाहीये. तर किती? तर 15% जास्त मंत्री जे आहेत ते मंत्री असता कामा नयेत. किती? एकूण लोकसभेतील एकूण सदस्य संख्येच्या मंत्री 15% किती असायला पाहिजे? तर मंत्री जे आहेत ही मंत्र्यांची संख्या म्हणूया, मंत्र्यांची संख्याच म्हणूया याला. मंत्र्यांची संख्या किती असली पाहिजे? 200-300 जणांना मंत्री करून चालेल का? तर नाही चालणार. किती असले पाहिजेत? लोकसभेतील सदस्य संख्येच्या किती? लोकसभेतील सदस्य संख्येच्या 15% इतकेच मंत्री लोकसभेमध्ये म्हणजे लोकसभामध्ये असले पाहिजे. ठीक आहे, 15%पेक्षा अधिक असणार नाही अशी तरतूद जी आहे ही तरतूद आपल्या घटनेमध्ये केलेली आहे. आता याच्यानंतर जे महत्वाचं कलम आहे ते आहे कलम क्रमांक 76. आता कलम क्रमांक 76 मध्ये काय सांगितलेलं आहे? तर आपला जो महान्यायवादी आहे, महान्यायवादी म्हणजेच कोण? तर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. हे जे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आहेत तर यांचं कलम आहे कलम क्रमांक 76. इतकंच लक्षात ठेवायचं आहे. यांची नेमणूक कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. ठीक आहे, आणि राष्ट्रपतीच्याच मर्जीने हे पद धारण करत असतात. महान्यायवादी कलम क्रमांक 76. पुढे महान्यायवादी कलम क्रमांक 76 झालेला आहे. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. काय काय बघितलेलं आहे त्याची आपण पटकन रिव्हिजन करून घेऊया आणि याचा पुढचा जो भाग आहे तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. इथपासून आता आपण बघितलेला आहे भाग 2. भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे. कलम क्रमांक 12 ते 35. कलम क्रमांक 14 कायद्यासमोर समानता. कलम क्रमांक 15 धर्म, वंश, जात, लिंग याच्यावरून आपल्यामध्ये भेदभाव होऊ शकत नाही. कलम क्रमांक 15 मध्ये. 16 मध्ये रोजगारामध्ये सर्वांना समान संधी आहे. कलम क्रमांक 16. 17 मध्ये अस्पृश्यता करू शकत नाही म्हणजे अस्पृश्यता नष्ट करायची आहे. कलम क्रमांक 17 नुसार. 18 मध्ये सांगितलेलं आहे पदव्या ज्या आहेत ते समाप्त करा. महत्वाचं नाहीये. 19 मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, देशात फिरण्याचं स्वातंत्र्य असेल, देशात कुठेही राहण्याचं स्वातंत्र्य असेल, देशात संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य असेल, देशात कुठेही जाऊन व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य असेल, सगळं दिलेलं आहे कलम क्रमांक 19 अंतर्गत. त्यामुळे 19 कलम महत्वाचं आहे. 20 मध्ये अटक आणि स्थानबद्धता यापासून आपल्याला संरक्षण दिलेलं आहे कलम क्रमांक 20 मध्ये. 21 मध्ये जीविताचा अधिकार फार जास्त प्रचंड मोठा दिलेला आहे. जर एखादा समजा प्रश्न आला आणि तुम्हाला कळत नसेल की हा अधिकार कोणत्या कलमांतर्गत दिलेला आहे आणि आपल्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेशी संदर्भात जर तो अधिकार असेल तर त्याचं उत्तर सरळ सरळ 21 जरी मारलं तरी त्याचं जे उत्तर आहे ते बरोबर येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर 21A मध्ये मूलभूत शिक्षणाचा हक्क 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी. कलम क्रमांक 23 वेठबिगारी पासून संरक्षण. कलम क्रमांक 24 बालकामगारांना मनाई. कलम 29 आणि 30 अल्पसंख्याकांसाठीचे अधिकार. 32 मध्ये सुप्रीम कोर्ट आपल्यासाठी रिट्स काढू शकतं. आपले जे मूलभूत हक्क हिरावून घेतलेले आहेत तर ते आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊन परत मिळवून घेऊ शकतो कलम क्रमांक 32 अंतर्गत. त्याच्यानंतर भाग 4 मार्गदर्शक तत्वे कुठून घेतलेली आहेत तर आयर्लंडच्या घटनेकडून घेतलेली आहेत. कलम क्रमांक 39 महत्वाचा आहे. स्त्री असेल पुरुष असेल सर्वांना समान वेतन मिळालं पाहिजे. स्त्रियांसाठी आरक्षित जागा असल्या पाहिजेत योजनांमध्ये. हे सगळं कलम क्रमांक 39 मध्ये आहे. कलम क्रमांक 40 ग्रामपंचायतीची रचना करणं. कलम क्रमांक 44 समान नागरी संहिता जी आहे जी की एकमेव गोवा या राज्यामध्ये लागू आहे. कुठे लागू आहे तर गोवा एकमेवच राज्य आहे जिथे लागू आहे. कलम क्रमांक 48 पर्यावरणाचं संरक्षण करणं. गायी असतील जनावरं असतील यांचं संरक्षण करायचं आहे. 43 मध्ये कुटीर उद्योगांचं संरक्षण. 43A मध्ये कामगारांचा व्यवस्थापनामध्ये सहभाग.
39A मोफत कायदेशीर हक्क आपण दिलेला आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला पैसे नसतील आणि त्याला वकील करता येत नसेल स्वतःचा बचाव करण्यासाठी, तर 39 अंतर्गत मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वांचा त्याच्यात आपण समावेश केलेला आहे. 49 राष्ट्रीय स्मारके जी आहेत, सार्वजनिक मालमत्ता जी आहे, तर तिचं संरक्षण आपल्याला करायचं आहे. भाग 4A मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये आपण 42वी घटना दुरुस्ती केली 1976ची आणि 51A हे एक कलम टाकलं आणि या एका कलमाअंतर्गत 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपण घटनेमध्ये केलेला आहे. 11वं मूलभूत कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार टाकलेला आहे. स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपण आपल्या घटनेमध्ये केलेला आहे. भाग 5 संघराज्य विषयक तरतुदी, राष्ट्रपती 52, एक राष्ट्रपती असतील, 54 राष्ट्रपतींचा निर्वाचक गण, म्हणजे त्यांना कोण निवडून देईल, कुठली लोक येतील, लोकसभेतली येतील, राज्यसभेतली येतील, विधानसभेतली येतील, तर जी निर्वाचित सदस्य असतात संसदेतले ते सर्व राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत असतात. विधानसभेचे सदस्य भाग घेतात, विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत, इतकं लक्षात ठेवायचं. आणि जे की निवडून आलेले आहेत तेवढेच व्यक्ती राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत असतात. 55 निवडणुकीची पद्धत कोणती आहे, तर एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. ठीक आहे, सांगायचं राहिलं होतं. 61 महाभियोग पद्धत, ज्यावेळेस आपण राष्ट्रपतींना पदावरून काढून टाकत असतो त्यांच्यावरती महाभियोग चालत असतो. हा महाभियोग कोणत्या देशावरून घेतलाय बरं आपण, तर अमेरिकेच्या देशावरून, म्हणजे अमेरिकेच्या घटनेवरून हा आपण महाभियोग घेतलेला आहे. कोणत्या देशाच्या घटनेवरून, तर अमेरिका. ठीक आहे. 60 नुसार त्यांची शपथ असते. 72 क्षमादान, 123 अध्यादेश काढण्याचा अधिकार. राष्ट्रपती 53 कलमानुसार सर्व लष्करांचे सरसेनापती असतात. राज्यसभा कलम क्रमांक 80 त्याची रचना दिलेली आहे. 250 महत्तम सदस्य असतात. 12 नामनिर्देशित असतात, जे की कला असेल, वाङ्मय असेल, साहित्य असेल, वाङ्मय आणि साहित्य एकच झालं, सामाजिक सेवा असतील, शास्त्र असेल, या 4 विषयांमधून त्यांना निवडून दिलं जातं. म्हणजे त्यांचं नामनिर्देशन करतात कोण, राष्ट्रपती. यांच्यासाठी निवडणूक होते का, तर नाही. राष्ट्रपती अशा विषयांमधून जे तज्ज्ञ लोक आहेत, ज्यांना आपल्याला वाटतं की ते राज्यसभेवर असले पाहिजेत, देशात त्यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, तर मग अशा लोकांना, अशा 12 लोकांना राष्ट्रपती राज्यसभेवरती डायरेक्ट त्यांचं नामनिर्देशन करत असतात. मग ते राज्यसभेचे खासदार बनतात. त्याच्यानंतर या व्यक्तींचा, या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. यातले 103 सदस्य दर 2-2 वर्षांनी निवृत्त होत असतात. विधानसभेतले लोक जे असतात ते राज्यसभेवरती निवडून जात असतात. म्हणजे त्यांना त्यांची अंतर्गत म्हणजे निवडणूक होत असते, खुली निवडणूक नाही. त्याच्यानंतर सर्वाधिक सदस्य कुठले आहेत, युपीचे आहेत 31, महाराष्ट्राचे किती आहेत, 19 आहेत. आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभेमध्ये कलम क्रमांक 81 नुसार लोकसभेची रचना दिलेली आहे. महत्तम सदस्य 552, कार्यकाळ लोकसभेचा 5 वर्ष. त्याच्यानंतर 2 सदस्य अँग्लो इंडियन समाजातले राष्ट्रपती जे आहेत ते नामनिर्देशित करत असतात. आता ही तरतूद आपण रद्द केलेली आहे. लोकसभेची निवडणूक ही आता 17वी लोकसभा चालू आहे. ओम बिर्ला अध्यक्ष आहेत लोकसभेचे अध्यक्ष. 78 महिला खासदार आहेत कुठे, लोकसभेमध्ये. सर्वाधिक उत्तर प्रदेश मधले 80 सदस्य, महाराष्ट्रातले 48 आणि लोकसभा हे एक कनिष्ठ सभागृह आहे. ओके. 108 नुसार संयुक्त बैठक असते. ऑस्ट्रेलियाच्या घटनेकडून ही आपण तरतूद घेतलेली आहे. 110 नुसार धन विधेयक आपण मांडत असतो. आपलं जे बजेट आहे ते 112 नुसार मांडत असतो आपण. 120 नुसार संसदेत वापरायची भाषा, महत्वाचं नाही हे वालं. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी जी देशात लागते, महत्वाचे कलम आहे. 352 नुसार लावत असतो. राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रीय आणीबाणी लावत असतात. इंदिरा गांधींनी 1975 मध्ये लावलेली होती. त्याच्यानंतर राष्ट्रपती राजवट 2019 ला लागली होती. ती 3ऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागली होती. मी का इतक्या सगळ्या गोष्टी सांगते, कारण कुठला प्रश्न कुठे येईल आपण सांगू शकत नाही. म्हणून सगळ्या गोष्टींचा आपण काय करतोय, छानपैकी याची उजळणी पण करतोय. आपल्याला ते सगळं पाठच करायचं आहे आणि म्हणून हे आपण इतक्या वेळा बोलत आहोत. राष्ट्रपती राजवट 365, 356 कलम, आर्थिक आणीबाणी 300 कलम, 360 नुसार आतापर्यंत लागली आहे का देशामध्ये, नाही. कुठे लागली होती, श्रीलंकेमध्ये. पहिले राष्ट्रपती कोण, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 वेळा राष्ट्रपती होते. पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. त्याच्यानंतर पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम. पहिले दलित राष्ट्रपती KR नारायण. उपराष्ट्रपती कलम आहे 63. 69 नुसार त्यांची शपथ दिलेली आहे. पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन.
पंतप्रधान कलम क्रमांक 74, 75, 78, 74 नुसार काय सांगितलेलं आहे, राष्ट्रपती जे आहेत तर ते पंतप्रधानांची नेमणूक करतील. त्याच्यानंतर राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने मंत्र्यांची नेमणूक करत असतात, नियुक्ती करत असतात. 78 मध्ये पंतप्रधानांची कर्तव्य जी आहेत राष्ट्रपतींकडे ती 78 मध्ये सांगितलेली आहेत, कलम क्रमांक 78 मध्ये. एकूण मंत्रिमंडळ किती असलं पाहिजे मंत्र्यांची संख्या, तर लोकसभेचे जे सदस्य आहेत त्याच्या 15% जास्त असणार नाही. कलम क्रमांक 76 मध्ये महान्यायवादी संदर्भात तरतुदी आहेत. ओके, तर मग थांबूया आपण आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.